नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण आलो आहे भिलजी आणि पापलेट मासेमारीसाठी. आज वातावरण पण पूर्ण खराब झालं आहे, असं वाटतं आहे पाऊस पण येईल. तर बघू आपल्याला काय मावरा भेटते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ छोटे होईल पण मजा येईल. त्या साईडला आपली पापलेटची जाळ आहे, भिलज्यांची जाळं टाकायला चाललं आहे. हवामान बघू शकताय, पूर्ण चेंज झालं आहे. पावसाचे ढग आहेत त्या साईडला आणि या साईडला भिलज्यांचे जाळे टाकतात. वारा पण आज बऱ्यापैकी जास्ती आहे. झालं पण फायनली सगळी टाकून झालेत आपली. आज वातावरण बघू शकता एकदम बेकार आहे. किनाऱ्याला पण लाटा झाल्यात भरपूर आज आणि पूर्ण पाऊस पडेल असं वाटतं आज. डायरेक्ट जाऊ आपली पापलेटची जाळं घ्यायला. आपण आता आपल्या पापलेटच्या जाळांजवळ चाललोय आणि वारा बघू शकता किती आहे. भरपूर वारा आहे आज. तर आता पापलेटची जाळं घ्यायला करू सुरुवात. बघू आपल्याला काय पापलेट येतात आज. गॅरंटी तर भरपूर कमी आहे, कारण की वातावरण खूप चेंज झालं आहे. असं वाटतं की पाऊस पण पडेल आज. तर पटापट जाळं घेऊ आणि जाऊ डायरेक्ट किनाऱ्याला. पहिलीच काटे आले. चार जाळं घेऊन झाल्यावर पहिला सर्ग आला याचा. आणि साईज पण मस्त आहे, पण मच्छी काय नाही आज. एक पापलेट साईज बघू शकता कसली आहे, आपल्या हातापेक्षा मोठा आहे. आपल्या भिलज्यांच्या जाळ्याजवळ पोहोचलोय. बघू शकता सूर्य पण पूर्ण वरती आलाय. पापलेटच्या जाळ्यानं का पापलेट जास्त नाही भेटत आपल्याला. एक पापलेट आहे फक्त, साईज मस्त आहे त्याची. आज वातावरण पण जाम चेंज झालाय, त्याच्यामुळे मच्छी पण काय नाही. आता वारा पण बऱ्यापैकी कमी झालाय. भिलज्यांचे जाळं घ्यायला करता सुरुवात. जास्ती नाही पण दिसते बऱ्यापैकी, कारण की पापलेट काय नाही. फक्त फाराच्या साईडलाच येते सगळी भिलजी. भिलजे पण जास्ती काय नाही दिसत या साईडला, बारीक साईजचे. या जालांचा फासा जरा बारीक आहे, तर बारीक विंजी आहे तर या जालात येते.
18 आहेत नी हा या साईडला जरा दिसते भिलजी बऱ्यापैकी. आधी खालची जालं होती त्यांचा फासा थोडासा मोठा होता आणि या जालांचा फासा जरा बारीक आहे त्यांच्यापेक्षा. भिलजी बारीक आहे म्हणून या जालात पण येते. जसा जालांचा फासा आहे त्या साईजची भिलजी येते. अगोदर घेतली त्या जालांचा फासा जरा मोठा होता, त्या साईजची भिलजी नसेल पाण्यात म्हणून आपल्या जालांना लागली नाही. या जालांचा फासा जरा बारीक आहे आणि या साईजची भिलजी पाण्यात आहे म्हणून आपल्याला भिलजी लागली या जालांना. फक्त फाराच्या साईडलाच येते भिलजी. काठी आहे एकदम मोठ्या साईजची. हे आपला एक नवीन जाल आहे, पण जेव्हा आपण नवीन जाल आणतो तेव्हा नवीन जालात भिलजी अजिबात लागत नाही. जेव्हा जसं जसं जाल जुना होते तसं तसं जालाला भिलजी जास्त लागते. बघू शकता या जालात कमी आली भिलजी. आणि या साईडून आली फिशिंगची बोट. हे अजून आपला नवीन जाल आहे, पुढे जुना जाल येईल. बघू शकता त्या जालात जास्त भिलजी लागेल. या जालात एकाद आहे आणि या जालात बघा लगेच जास्त आली. काय आहे आणि बोईट आलाय. खूप रेअर असतं भिलज्यांच्या जालात बोईट येते. आणि बघा या जालात जरा जास्त भिलजी आहे, नवीन जालात कायच नव्हती. जसा जाल जुना होते भिलज्यांचा तशी त्या जालाला भिलजी येते. बघा या साईडला भिलजी जास्त आहे. फायनली आपली सगळी जालं घेत आलोय. तर डायरेक्ट जाऊ किनाऱ्याला सोडवायला. जालं घेत घेत पूर्ण कोरलय किल्ल्या जाऊ लागेल. कोरलय किल्ल्याचा लाईट हाऊस. आज व्ह्यू पण जाम मस्त आहे एकदम. फायनली किनाऱ्याला पोहोचलोय. आज लाटा पण येतात बघू शकता डायरेक्ट. तर मंडळी फायनली आपली मासेमारी करून झाले. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.